बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज जो विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येतोय महत्वाचा विषय आहे. आज 3 दिवसांनंतर मी हा विषय घेऊन येतोय, कारण 3 दिवसांपूर्वी ती वेळ नव्हती, हा विषय घेऊन येण्याची ती वेळ नव्हती. आज ती योग्य वेळ आहे आणि गरजेचा आहे. हा विषय सुद्धा तितकाच गरजेचा आहे. 3 दिवसांपूर्वी मी तुम्हाला वरळीच्या डोम मध्ये काय काय घडत होतं, जे मीडियाने दाखवलं नाही ते सारं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आपणाकडून त्याला उदंड तुफान असा प्रतिसाद मिळाला. उभ्या महाराष्ट्राने तो व्हिडिओ सर्वत्र शेअर झाला. तो व्हिडिओ जवळपास 5 ते 6 लाख मराठी माणसाने पाहिला. 5 ते 6 लाख मराठी माणसाने. आणि शेअर किती ठिकाणी झाला मला माहित नाही, पण त्याचबरोबर तेवढंच नाही तर त्याचबरोबर शिवसैनिक म्हणून आमची सुद्धा काही कर्तव्य आहेत. आणि जर कुठेतरी आम्ही त्या कर्तव्यांमध्ये तसूभर देखील आमच्याकडनं काही चुकभूल झाली असेल तर त्या चुकभुलीसाठी शिवसैनिकांनो आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करणं सुद्धा एक आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आज त्या तमाम शिवसैनिकांची दिलगिरी व्यक्त करायची आहे, ज्या शिवसैनिकांना त्या दिवशी प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, होय मी नाव घेईन, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन असेल, यांच्यामुळे झालेल्या त्या त्रासासाठी मी आज त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला अनेक व्हिडिओ दाखवले, कशा प्रकारे ते गेट बंद ठेवले गेले, कशा प्रकारे महाराष्ट्र सैनिक असेल, शिवसैनिक असेल, बाहेर ठेवला गेला होता. आतमध्ये त्यानंतर ज्यावेळेस ते गेट उघडले गेले, शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक जिथे जागा मिळेल तिथे बसून घेत होता. कुठेही अनागोंदी नव्हती. अगदी सुरळीतपणे, अगदी पद्धतशीरपणे, शिस्तबद्ध पद्धतीने. शिवसेनेची शिस्तबद्ध पद्धत सर्वांना माहिती आहे. आपण एकमेकांना कशा प्रकारे सावरून घेतो, सांभाळून घेतो, सर्वांना माहिती आहे. माझी एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. मी आता ह्या गोष्टीवर किती बोलावं नाही बोलावं, पण मला बघा आता ही किती गोष्ट तुम्हाला पटते, पण माणसांमध्ये मिसळणं हे मला जास्त आवडतं. आणि का कुणास ठाऊक काहीतरी असं वाटतं इतके वयस्कर शिवसैनिक येतात. देव न करो या अशा गोष्टी मी बोलतो, देव न करो अशा गोष्टी कधी घडो, पण इतके वयस्कर शिवसैनिक येतात. शिवसैनिकांना तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 85 पारचे शिवसैनिक येतात. आज मला भेटतायत, पुढच्या एखाद्या मेळाव्यात, आणि कित्येक शिवसैनिक असतात दर मेळाव्यात भेटत असतात. कित्येक शिवसैनिक असे असतात जे पुढच्या मेळाव्यात भेटत नाहीत. मनात कुठतरी रुखरुख लागते, हे सगळे व्यवस्थित असतील ना, मनात कुठतरी रुखरुख लागते, यांच्या घरी सगळं व्यवस्थित चालू असेल ना, ही माणसं भेटत का नाहीत? ती जी आत्मीयता असते ना ती कुठतरी, आणि त्याच्यासाठी म्हणून बाहेर उभं राहायचं असतं, माणसांमध्ये वावरायचं असतं. ती आपला एक गुणधर्म आहे. ते क्रांती पिक्चरचं ते चित्रपटातलं ते गाणं, आज से अपना वादा रहा हम मिलेंगे हर एक मोड पर, हे गाणं कुठतरी स्पर्शून जातं. ह्या माणसांना महत्व दिलं गेलं पाहिजे. ही माणसं, मला ते कालच्या त्या मेळाव्यामध्ये थापा मिळाली. अगदी 29 सेकंडचा हा व्हिडिओ आहे, पण कुठतरी वाटलं ह्या माणसांना काय मिळतं इथे येऊन. ही अगदी भगव्या वेशामध्ये, गळ्यामध्ये बाळासाहेब घातलेत, त्या रुद्राक्षांच्या माळा घातल्यात, असे अनेक थापा बाळासाहेबांनी कमवले. जरा पहा ना ही माणसं, पहा कशी आहात. बस ठीक आहे, बरे आहात ना? हर्षद एक फोटो घे रे बाळासाहेब. हॅलो आहे ना, असंच प्रेम राहू द्या, तब्येतीची काळजी घ्या आणि असंच भेटत राहूयात आपण. असंच एवढंच नाही बरं का, बीड सारख्या जिल्ह्यातनं आपली शिदोरी, आपली भाजी भाकरी आपली स्वतःची स्वतः घेऊन एसटी बसने प्रवास करून, स्वतःच्या पैशाने स्वतःचं तिकीट काढून, एक स्वतःच्या खर्चाने छापलेला बॅनर घेऊन आलेली काही शेतकरी मंडळी. खर तर या मोसमामध्ये शेतकऱ्यांना उसंत नसते क्षणाचीही, पण त्यातूनही मराठी माणसाच्या या सोहळ्यासाठी ही शेतकरी मंडळी कशी शिवसेनेसाठी, आणि डोक्यामध्ये टोपी मी ठाकरे लिहिलेले आहे टोप्या घालून. यांना काय मिळतं मुंबईमध्ये येऊन, पण पहा ना कशी दुडू पळत आली. ठाकरेंनी आवाज दिला, दुडू पळत आली ही माणसं. बीड जिल्ह्यातनं काही सर्वसामान्य मराठी प्रेमी, मी म्हणणार नाही शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक, पण इतके सर्वसामान्य आहेत, पण तरी सुद्धा पहा कसे आलेत. हे असतं मराठीवरचं प्रेम. आता बीड काय जवळ आहे या वरळीला,
पण काय वाटतंय आज मुंबई महाराष्ट्रात हे रूप बघितलं कसं वाटलं? इतका आनंद झाला आम्हाला की या दोघं बंधू एका ठिकाणी येत आहे म्हणून आमच्या गावामध्ये गुढ्या उभारण्यात आला आणि पुरणपोळी करण्यात आली. कारण हा दोघा ठाकरे बंधूंनी एका ठिकाणी येण्याचं गरजेचं होतं की या ठिकाणी जे हुकुमशाही करीत आहेत फडणवीस, अमित शहा, मोदी यांना मूठ माती देण्यासाठी एकजूट मराठी माणसाची अत्यंत गरजेची आहे. मराठी माणसाची हा, आणि या ठाकरे घराण्यानं, ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जो न्याय दिला होता तो आता न्याय मिळत नाही. हे बॅनर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. ही सर्वसामान्य मंडळी ज्यावेळेस महाराष्ट्रात येतात, विचार करा महाराष्ट्रभर काय चित्र जात आहे. आम्हाला गर्व वाटतो तुमचाही. आज आपण फाटक्या केशाचे जरूर असलो पण अभिमानाने सांगू शकतो आपण निष्ठावंत आहे. निष्ठेची शिदोरी पुरेशी आहे. या पिशव्यांमध्ये या पिशव्यांमध्ये आम्ही आमच्या घरच्या भाकरी आणलेल्या आहेत. आमच्या घरच्या भाकरी आहेत या पिशव्यांमध्ये. आम्ही कुणाचे ढोकळे, फाफडे, जिलेब्या खायला आलेलो नाही तिथे. ही आज आमची स्वतःच्या खिशाने तिकीट काढून आलेली मंडळी आहेत. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मुंबईपर्यंत तुम्ही आलात. असेच व्यवस्थित प्रवास करा, पुन्हा जा. या अवलियांची यादी इथेच संपत नाही बरं का. या अवलियांमध्ये 2 बाप बेटे सुद्धा आहेत, मोहन यादव, उद्धव यादव. अंगात ती भगवी कपडे, ती आपली मोटरसायकल, त्या मोटरसायकलवर रेखाटलेली सबंध शिवसेना, तिच्यावर वाजणारी ती शिवसेनेची बाळासाहेबांची गाणी आणि त्याच्यावर बाळासाहेबांचे जुने फोटो, उद्धव साहेबांचे जुने फोटो. त्या गाडीकडे पाहिलं ना तर असं वाटतं आपण शिवसेनेचा जुना काळच पाहतोय की काय. आज वरळीच्या डोमच्या बाहेर ही मोहन साहेबांची, मोहन यादव साहेबांची असेल, उद्धव यादवांची असेल, ही गाडी आपण पुन्हा पाहतोय. खरं तर हे अवलिया शिवसैनिक शिवसेनेला भेटणं हा शिवसेनेसाठी एक भाग्याचा क्षण आहे. यांच्यासाठी हे भाग्य नाही, हे शिवसेनेसाठी भाग्य. ही रत्न आहेत शिवसेनेची. हे असे अवलिये शिवसेनेमध्ये आहेत. यांना काय हवं असतं आमच्याकडनं? काही नसतं. धन, पैसा, अडका, बंगला, जुमला काही नसतं पाहिजे. शिवसैनिकांचं त्यांना मिळणारं प्रेम, इथे येऊन होणारा जय महाराष्ट्र आणि हा भगवा, हे आहे भगवा. हे सांगणार आम्हाला हिंदुत्व. ह्या भगव्याला कशाची तुलना होणार? ह्या भगव्याची तुलना कशाशी होणार का? मोहनजी, आपण असंच दरवेळेस आम्हाला भेटत जा. हे बाळासाहेबांचे असे दुर्मिळ क्षण दाखवत जा. ह्या गाडीला संरक्षण बाळासाहेबांनी दिलंय आणि ह्या गाडीला कोणीही अडवू शकत नाही. कुठे उभ्या हिंदुस्थानात ही गाडी फिरते पण कोणीही अडवू शकत नाही. गाडीला सायरन आहे का? या गाडीला सायरन आहे, लक्षात घ्या. ही आहे बाळासाहेबांची गाडी, असंच म्हणू शकतो आपण. आणि हे बाळासाहेबांचे तुम्ही आम्ही सारे मावळे. सप्रेम जय महाराष्ट्र. असंच शिवसेनेच्या पाठीशी सर्वांनी कायम राहा. जय महाराष्ट्र. अनेक अडचणींचा सामना करून ही माणसं इथपर्यंत येतात. कशासाठी येतात? त्यांना काय भेटणार असतं या सगळ्यामधून? आणि खरंच बाहेर उभं राहून या माणसांची 2 शब्द बोलणं, यांना जवळ घेणं आणि यांची विचारपूस करणं, याच्यामध्ये जे सौख्य आहे ना, ते सौख्य आणखी कुठे नाही. आणि ज्यावेळेस जाणवतं कुठतरी आमच्या माणसांना कुठतरी त्रास झालाय, कणभर जरी त्रास झाला असेल, कारण बघा एवढ्या मोठ्या सभांमध्ये या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. कोणी या गोष्टी हेतू पुरस्पर करत नसतं. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की ही गोष्ट घडली, कुठतरी आमच्या शिवसैनिकांना असेल, महाराष्ट्र सैनिकांना असेल त्रास झालाय, त्यावेळेस त्यांची दिलगिरी व्यक्त करणं सुद्धा हे आपलंच कर्तव्य आहे. म्हणून आज तमाम महाराष्ट्रातल्या त्या तमाम शिवसैनिकांची जे गेटवर थोड्या वेळासाठी का होईना पण अडखळले, गेटवर धडका देत होते आणि प्रशासनाच्या त्या हलगर्जीपणामुळे तुम्हाला तिथे थांबावं लागलं, विशेषतः महिला भगिनींना सुद्धा असेल, त्या सर्वांची इथे एक दिलगिरी व्यक्त करतो. ज्यावेळेस आपण आपल्या ह्या माणसांना आपल्याला महत्व देणं फार गरजेचं आहे. ही माणसं आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, ही माणसं आहेत म्हणून संघटना आहे, ही माणसं आहेत म्हणून शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. कदाचित या बाबतीत तुमचं माझं दुमत नसावं. ही काही 200-500 देऊन आणलेली माणसं नाहीत. ही माणसं ही तुमची माझी जीवाभावाची आहेत. 200-500 वाली कशी असतात माहिती? ती सभा संपायची वाट पाहतात किंवा सभा चालू असताना इकडे टंगळ मंगळ, तिकडे टंगळ मंगळ, हे खा ते खा ते खा ते खा, ही धरून आणलेली माणसं अशी असतात. ही 200-500 वाली माणसं नाहीत. ही जीवाभावाची, कडवट निष्ठेची माणसं बाळासाहेबांनी कमवलेली ही माणसं आहेत. आज ज्यावेळेस ही बाहेर उभी होती, मला पोलीस प्रशासनाचं सुद्धा मला नवल वाटलं. त्या IPSने मला हे सांगावं, लाठीचार्ज करावा लागेल. हिम्मत पहा ना. मला खरं कळालं नाही की हे असं बोलणं म्हणजे शोभतं का? ती कोण आहेत ती माणसं? कशासाठी आलेत ती माणसं? कुणासाठी आले? आज ह्या माणसांच्या जीवावर संघटना उभी आहे. मी पुन्हा सांगतो, यांच्या जीवावर आहे. यांना आपण वाऱ्यावर नाही सोडू शकत.
आत आपण काय करतो यापेक्षा बाहेर माझी माणसं काय करतात, माझी माणसं व्यवस्थित आहेत ना, हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. काल मी स्वतः त्या ठिकाणी उभा होतो. मी जीव तोडून प्रयत्न करत होतो. मी काही आमदार नाही, मी काही खासदार नाही, मी साधा नगरसेवक नाही, मी कुठल्या गावचा सरपंच नाही हो. तरी सुद्धा माझं मन तिथे कुठेतरी अडखळत होतं, की माझं मन मला सांगत होतं या माणसांना आत घ्या, यांना आत घ्या, यांना बाहेर ठेवू नका. हे सैनिक आहेत. मी मीडिया कार्यकर्ता हा शब्द वापरत होती. मी म्हणायचो सैनिकांना आत घ्या. सैनिक बाहेर उभे, किल्लेदार आले तिथे, यशवंत किल्लेदार मनसेचे. मी त्यांना सुद्धा हाच शब्द वापरला, किल्लेदार साहेब, सैनिक बाहेर उभे, त्यांना असं बाहेर ठेवणं बरं नाही दिसत. बाळा नांदगावकर येऊन गेले तिथे, त्यांनी पाहिलं. पण शेवटी काय, ती माणसं काही त्यांना भेटणार होतं, तिथे काही वस्तू वाटप चाललं होतं, ती विचार ऐकायला आली होती. ठाकरे एकत्र येत आहेत, ऐतिहासिक क्षणाचा तो भाग व्हायला आली होती. ठीक आहे, एवढा जनसमुदाय उसळेल याची आपल्याला कल्पना असेल नसेल माहीत नाही. कदाचित क्षमतेच्या 10 पटीपेक्षा जास्त जनसमुदाय उसळला. पण तरी सुद्धा त्यांना आतमध्ये, अरे पावसात भिजतील, काही काळजी करायची नाही. वरती छत नसेल चालेल, वरती ऊन लागलं चालेल. काल आमचे चेहरे सुद्धा डांबरासारखे झाले, आम्ही सुद्धा ऊन खाल्लंय. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी एक क्षण आतमध्ये बसलो नव्हतो, मी एकही क्षण डोम मध्ये नव्हतो. कदाचित ज्यांनी मला पाहिलं असेल त्यांनी मला बाहेरच उभं पाहिलं असणार. अरे जाऊ शकतो, आम्ही सुद्धा आज जाऊन बसू शकतो, बसून खुर्चीवर बसून शांतपणे सोहळा पाहू शकतो, नाही ना? अरे रमायचं ते सैनिकांमध्ये, आणि खरे आनंदाचे क्षण असतात ते सैनिकांमध्ये. काल मी माझ्या व्हिडिओ दाखवलं, मी अगदी नाचलोय तिथे. पण ज्यावेळेस सैनिकांविषयी असं काही दिसतं ना, मन थोडस हळवं होतं आणि खटू होतं, कुठेतरी मनाला कुठेतरी लागतं. माझ्या सैनिकांना हे असं नाही, ही गोष्ट नाही, म्हणजे सब माफ, पण ही गोष्ट नाही, कधीच नाही. मी तुम्हाला काही प्रसंग दाखवतो. त्या प्रसंगांमध्ये मी म्हणताना दिसतोय तुम्हाला, सैनिकांना आत घ्या, सैनिकांना आत घ्या. जरा पहा हा एक प्रसंग. जिल्हेदार साहेब, आपले सैनिक बाहेर उभे आहेत. बघा, जास्तीत जास्त 200 लोक आहेत. किल्लेदार साहेब, सैनिक उभे आहेत बाहेर. साक्षीदार राहायचं, उभं राहू. जास्तीत जास्त 400 माणसं आहेत, जागा अकोमोडेट होईल. शांत राहा, 2 मिनिट शांत राहा. होईल. 1 मिनिट. होणार सगळ्यांना होणार. घेतो आपण, असं बाहेर घेऊ नका. हो नाही, सगळ्यांनाच घ्यायचं आपल्याला आतमध्ये. मगाशी असंच केलं, मगाशी असंच झालं. या व्हिडिओमध्ये महिला सैनिक म्हणतायत, आम्हाला तरी कमीत कमी आत घ्या, आम्ही जवळपास 1.5 तासापासून इथे उभे आहोत. मी हतबलतेने पाहतोय, पण मी आत त्यावेळेस घेऊ शकलो नाही. त्यानंतर मी IPS अधिकाऱ्यांना विनंती केली, यांना काय करायचंय, कधीपर्यंत त्यांना बाहेर ठेवणार आहोत. ते म्हणतात आम्ही आत घेऊ शकत नाही. मी म्हटलं गेटवर त्यांचा प्रेशर वाढतोय, दाब वाढतोय, आम्ही लाठीचार्ज करू. काय म्हणाले IPS, तुम्हीच ऐका. किती वेळ थांबायचं साहेब? आतमध्ये आम्ही सोडणार नाही. आतमध्ये गर्दी 7,500ची कॅपॅसिटी आहे. आतमध्ये ऑलरेडी 15,000 लोक आहेत, त्याच्यावर सोडता नाही येणार. बाहेर स्टॅम्पेड होणार नाही, आतमध्ये स्टॅम्पेड होणार. गर्दी होईल, चेंगराचेंगरी होईल, त्याच्यावर आपण सोडत नाही. ऑर्गनायझरशी आपण चर्चा केली. पण त्यांना जर आवारात ठेवलं असतं, साहेब बाहेर जवळपास 10-12,000 लोक आहेत, आपण कंट्रोल नाही करू शकत. आज चेंगराचेंगरी, त्याच्यामुळे मग ह्यांचं आपण कसं करणार? साहेब नियोजन चुकीचं केलं तुम्ही लोकांनी. जागा मोठी निवडायची ना. बघा आता गेटवर प्रेशर येतोय, लाठीचार्ज करणार. गेटवर प्रेशर येतोय म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. लाठीचार्ज करू नका. आवारात जागा तशी भरपूर आहे. IPS अधिकाऱ्यांना हे सुद्धा म्हणालो की लाठीचार्ज करू नका, हे आमचे सैनिक आहेत.
हे आमचे सर्वसामान्य सैनिक आहेत, यांच्यावर लाठीचार्ज करू नका. त्यानंतर मग मी स्वतःच सैनिकांना म्हणालो, हे काही ऐकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने पुश करा. शेवटी गेट उघडला, सैनिक आतमध्ये, हजारो सैनिक आतमध्ये जाऊन आपापल्या पद्धतीने सैनिक आतमध्ये जाऊन जशी जागा मिळेल एकमेकांना सांभाळून घेऊन सारे सैनिक तिथे व्यवस्थितपणे बसले. व्यवस्थितपणे याची देही याची डोळा कार्यक्रम पाहिला सैनिकांनी. आयपीएस ऐकत नाहीये, आयपीएस ऐकत नाहीये. तुमच्या पद्धतीने तुम्ही पुश करा, नंतर फक्त महिलांना सांभाळून घ्या आणि पुश करा. आपल्याला पाहायला मिळतंय, तुम्ही इथं सातत्यानं पाठपुरावा करताय नागरिकांना. सैनिकांना बाहेर ठेवलं जात आहे, आतमध्ये जागा आहे असं नाही, चला डोम भरलेला आहे, पण सैनिक असे बाहेर ठेवून उपयोग नाही. आज इथे महिला, आज लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मनसैनिक येतोय, यांना असं बाहेर ठेवणं चुकीचं नाही. कमीत कमी आवारामध्ये तरी बसवा, हे चुकीचं आहे. आज तुम्हाला काय दाखवायचंय महाराष्ट्राला? वरळी डोम मध्ये माणसं आली नाही, आज बाहेर माणसं बघा लाखोच्या संख्येने उभी आहेत. हे वेगळं चित्र महाराष्ट्राला दाखवायचंय का? कुणाच्या हाताखाली आपण ही कामं करतोय, कुणाच्या सांगण्याखाली ही कामं करतोय? या सभेकरता उसळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेटच्या बाहेर संपूर्ण ही गर्दी जी आहे ती आलेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि गेट उघडून हे सर्वच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेट तोडून पोलीस गेटवरती उभे होते आणि संपूर्ण गेट तोडून जे आहे ही नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने आतमध्ये आलेली असलेले अनेक तास ही मंडळी जी आहे ती या गेटच्या आतमध्ये होती आणि आता संपूर्ण गेट ढकलत, गेट तोडत ही संपूर्ण जनता, ही लोक जी आहेत ती आतमध्ये मेळाव्याला या ठिकाणी आलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. संपूर्ण वरळी डोमच्या आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आत बाहेर देखील गेटच्या मोठी गर्दी होती आणि आता ही गर्दी जी आहे ती वरळी डोम मध्ये आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हा विजयोत्सव साजरा करण्याकरता मराठी माणूस जो आहे तो या ठिकाणी मोठ्या संख्येने एकवटलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जय मराठी, जय महाराष्ट्र अशा पद्धतीच्या घोषणा देत हे सगळं सांगत असताना मी याचंही भान ठेवलं होतं की पुढे महिला आहेत, त्यांना सांभाळून घ्या आणि त्या पद्धतीने पुश करा. सैनिक आतमध्ये आले, व्यवस्थित बसले, एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांनी कार्यक्रम पाहिला. कुठेही अनागोंदी नाही, कुठेही चेंगराचेंगरी नाही, कुठेही गडबड गोंधळ नाही. सारेच्या सारे अगदी टाचणी पडेल तरी आवाज होईल अशा प्रकारे मंत्रमुग्ध होऊन ते सारं ऐकत होते. राजसाहेबांचं भाषण असेल, उद्धव साहेबांचं भाषण असेल, दोघांचंही भाषण त्यांनी ऐकलं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये मी विचार करत होतो की आपल्या सैनिकांना ही अशी वेळ का यावी? भविष्यात ज्यावेळेस आपले काहीही कार्यक्रम असतील त्यावेळेस ह्या गोष्टींचं सगळ्यात प्रथम नियोजन हे सगळ्यात प्रथम झालं पाहिजे. ज्यांच्यासाठी म्हणून हे सारं केलं जातं, ज्यांच्यासाठी म्हणून केला हा अट्टहास म्हणतो ना आपण, तो त्यांना सगळ्यात पहिल्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना महत्व दिलं गेलं पाहिजे. माझ्या म्हणण्यात कुठे काही चूक असेल तर तुम्ही मला दुरुस्त करा. एका ठिकाणी मी माझाच व्हिडिओ दाखवतो, कारण या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांनी केल्या पाहिजेत. स्वतः आपण आतमध्ये उभं राहून लोकांना जागा दाखवावी, कुठे जागा बसण्यासाठी. कारण मी ज्या वेळेस सगळा तो वरळीचा डोम फिरलो, मी पाहिलं कुठे 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 जागा आहेत. मी त्या पद्धतीने लोकांना सांगत होतो इकडे जा, काहींना म्हणत होतो इकडे जा, तुम्ही इकडे जाऊन बसा, काहींनी इथे जाऊन बसा. हे मी स्वतः सांगण्याचा प्रयत्न केला. पहा, फक्त ठाकरे, जय महाराष्ट्र. सर्वांनी या बाजूने जा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. विजय असो नेते. येस सर. हा, या बाजूने सगळ्यांनी वा, या बाजूने. जय महाराष्ट्र. मी हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, आता इथे थांबू नका, पटापट आत जाऊन बसून घ्या, जिथे जिथे जागा मिळेल तिथे सुद्धा जाऊन बसून घ्या. आणि सैनिकांनी त्या गोष्टी ऐकल्या. इतके आज्ञाधारक अशा प्रकारचे सहकारी भेटणं हे सुद्धा आपल्या शिवसेनेचं भाग्य आहे. पटापट आत गेले, पटापट जाऊन स्क्रीनच्या समोर मांड्या घालून बसले. कित्येक ठिकाणी तर फरशी ओली होती तिथे सुद्धा बसले. काही फरक पडत नाही, आम्ही आलोच त्या तयारीने. गाळात चिखला झाले. तुम्ही जर हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी पार्कात जरी ठेवला असतात ना,
त्यात सुद्धा आम्ही बसलो असतो, अगदी गाळात माखून बसलो असतो. पहा आणि जागा बघून घ्या पटकन आतमध्ये उभं राहायला लागलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. जय महाराष्ट्र. खेळून आलात ना, काळजी घ्या. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काढला काय तुला काढतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला. धन्यवाद. आणि आत आल्यानंतर सैनिकांनी आभार मानायचे सुद्धा मागे ठेवले नाहीत. म्हणाले तुम्ही होते, तुम्ही प्रयत्न केलात, आम्हाला आत यायला मिळालं. असं नाहीये सैनिकांनो, तो गेट उघडायचाच होता, तुम्हाला आत यायचंच होतं. मी निमित्त मात्र असेल तिथे, पण तुमचं आत येणं हे फार महत्वाचं होतं. कार्यक्रम हा तुमच्यासाठी आहे, तमाम मराठी माणसासाठी आहे. आणि तुम्ही तिथे बाहेर ताटकळत राहणार, त्या गेटवर धडका देत राहणार, हे होऊ शकत नाही. बरे आहात ना? कसे आहात? असाच गेट तोडून यायचा आतमध्ये. तुम्ही होता म्हणून झालं साहेब. नाही नाही, होणार होणार, काही नाही. थँक्यू. जय महाराष्ट्र. कदम काढा इकडे बघा. फोटो लांबून. जय महाराष्ट्र. अरे काढा ना, काढा ना, काढा. समीरजी भरून घ्या ना. काय हो तुमचा पॅक बरे आहात ना? समोरून काढा. या तोवर आमचा एक काढू द्या ना. साहेबांबरोबर घे. काढू शकतो. जय महाराष्ट्र. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. साहेब एक मिनिट. जय महाराष्ट्र. साहेब एक मिनिट, एक मिनिट. काय अडवून ठेवतात शिवसैनिकांना फुकटचा? साहेब एक मिनिट. जय महाराष्ट्र. घ्या घ्या घ्या, टाका FB ला टाका, मला टॅग करा. त्यामध्ये लहान बाळ सुद्धा अडकली होती बरं का. काही जण आपल्या बाळांसकट आले होते तिथे, आपल्या बाळांना घेऊन ते तिथे आले होते, कारण त्यांना सुद्धा या ऐतिहासिक क्षणांचा त्यांना एक साक्षीदार बनवायचं होतं. आज 20 वर्षांनंतर हा योग आला होता. 20 वर्षांनंतर या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आणि त्यांना आपल्या बाळांना सुद्धा घेऊन यायचं होतं. एक समर्थ म्हणून एक लहान बाळ ते कायम आपल्या वडिलांसोबत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सायकलवर बसून येत असतं. त्याच्या हातातला तो भगवा शिवबंधन, मला त्या बाळाकडे पाहिलं ना त्याचा हेवा वाटतो. इतकं सुंदर ते बाळ हात जोडून असतं. त्याला कदाचित तितकी अजून समज नाही, पण तो पाहतोय, तो ज्या ज्या कार्यक्रमात जातोय त्या त्या कार्यक्रमात पाहतो ही सारी माणसं एकाच विचाराने, एकाच झेंड्याखाली, एकाच माणसाच्या फोटोखाली बाहेर पडत असतात. हे तरी तो पाहतोय. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून एक बाळकडू दिलेलं आहे. आयुष्यात तो यशस्वी होणार, आपापल्या क्षेत्रात, ज्या कुठल्या क्षेत्रात तो जाईल त्या क्षेत्रात तो प्रगती करेल. पण ते करत असताना आपल्या मातीशी, आपल्या या मराठी मातीशी, या मराठी माईशी नाळ त्याची मात्र कायम जोडलेली असेल. हे बाळ सुद्धा त्याच्यामध्ये अडकले होते. त्या बाळाची एक लहानशी झलक तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय. लेट झालं त्याला आज यायला. अरे जय महाराज. बरे आहेत ना? आज बंद सगळं, दुकान वगैरे सगळं बंद. आज घ्या ना. मानाचा जय महाराष्ट्र. येऊ दे काय नाही. हे बघ भगवा बघ त्याच्या हातामध्ये, भगवा बघा. हा हे शिवबंधन आहे, हे लहानपणाचं बंधन आहे. जय भवानी. जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, महाराष्ट्र सैनिकांनो, तुमची आमची किंमत म्हणजे मी जास्त याच्यात खोलात जात नाही, पण आपली किंमत, आपल्या मागे ही 4 अक्षर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव, शिवसैनिकांच्या मागे शिवसेना ही 4 अक्षर. या अक्षरांच्या पलीकडे ही माणसं, हे सैनिक आहेत म्हणून आपली किंमत आहे. आज हे नसतील तर आपली किंमत काहीच नाही. तुम्ही आम्ही शून्य आहोत. 0 पूर्णतः शून्य. आपल्या ह्या माणसांना आपल्याला कायम महत्व द्यायचं, ह्या माणसांना कायम जवळ ठेवायचंय, उराशी ठेवायचंय. आज ही शिवसैनिक, या शिवसैनिकांनी अडचणीच्या काळामध्ये ही शिवसेना तारलेली आहे, बळकट गेलेली आहे. आजही अभेद्य आपल्या जागेवर ठाम उभी आहे आपली शिवसेना.
ठाम उभी आहेत यांच्या जीवावर. जर हे नसतील तर तुम्हा आम्हाला कोण विचारते? आपण कोण अमिताभ बच्चन आहोत काय? मी तुम्हाला माझाच एक व्हिडिओ दाखवेल. शिवसैनिक माझ्यासोबत सेल्फी घेत आहेत, मला विचारतायत, मी त्यांना विचारतोय. हे नातं तयार झालेलं आहे, त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात आज जात नाही. नातं तयार झालेलं आहे. ज्यावेळेस हे शिवसैनिक तुम्हाला विचारतात, तुमची विचारपूस करतात, ती कुणाची विचारपूस करत असतात माहितीये तुम्हाला? अनिश गाढवेची नाही. आम्ही शून्य, आम्ही झिरो, आमचं काही, आम्ही कसपटा समान, पण आमच्या मागे ठाकरेंची ताकद उभी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड आमच्या मागे उभा आहे. आमच्या मागे शिवसेना ही 4 अक्षर आहेत आणि आम्ही शिवसेनेचे पाईक आहोत. आम्ही शिवसेनेची सेवा करतोय, यासाठी शिवसैनिक आम्हाला विचारतो. आमचं तिथे स्वतःचं व्यक्तिगत महत्व काहीच नाही. आम्ही शून्य आहोत. आम्ही शिवसेनेची, माय शिवसेनेची सेवा करतो म्हणून लोक आम्हाला विचारतात. त्याची एक झलक पहा. त्यालाही तोही आजच्या या क्षणाचा साक्षीदार आहे. आज 20 वर्षानंतर हा क्षण आला आणि त्याने तो पाहिलाय. तोही सांगू शकतो भविष्यात वडिलांच्या खांद्यावर बसून आलाय ते पण. ग्रेट ग्रेट. एक मिनिट. येस येस. खूप छान. नाव काय त्याचं? नाव जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बरे आहेत ना? आज कसं वाटलं आतमध्ये? छान असं रक्त सलसलत होतं ना. सुवर्ण काढतोय आपल्याला. तुम्ही व्हिडिओ मध्ये येत आहेत माझ्याबरोबर. परत एकदा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. विनोद पुढे. एक मिनिट. विनोद पुढे. एक मिनिट. आपली ही टीम कुठली? कुठला विधानसभा? जवळच्या. चलो. एक मिनिट. जय महाराष्ट्र. भेटत राहूयात नक्की. आता जोमाने काम करायचं आपल्याला. काळजी घ्या. काळजी घ्या. हा, देऊन ठेवा माझ्याकडे. विधानसभा कुठला आपला? चारकोप मधनं. चारकोप मध्ये भेटूयात कधी. काय कार्यक्रम असेल आठवण काढा. फोटो काढा ना. त्यांचा फोटो घे रे. गिरणी कामगारांचा घे. टोपी घालता का तुम्ही? मी मराठी. नाही नाही, टोपी नको, हे घाल. हे प्रेम आहे शिवसैनिकांचं, आमच्यावरचं आणि आमच्या मागे असलेल्या 4 अक्षरांवरचं. त्या 4 अक्षरांची सेवा करतोय शिवसैनिक. आम्हाला प्रेम देत आहेत आणि भरून पावल्यासारखं वाटतं. भरून धन्य आहोत आम्ही. आम्ही कोण? मी मगाशी म्हणालो कोण आहोत आम्ही? आम्ही कसपटा समान. आमच्या मागे शिवसेना ही 4 अक्षर, ठाकरेंची ताकद उभी आहे. आम्ही उभे आहोत. पण तरी सुद्धा काही गोष्टी असतात ज्या कदाचित खटकू शकतात, पण त्या बोलले जाणं हे गरजेचं आहे. आज ही माझी माणसं, मी पुन्हा सांगतो, ही 200, 300, 400, 500ची माणसं नाही, ती जीवाभावाची माणसं, ती कमवलेली माणसं. त्याने बाळासाहेबांचं धन आहे हे. बाळासाहेबांचं आज 200, 300, 400, 500ची माणसं सभा संपायची वाट बघतात. सभा संपल्यानंतर कधी बसमध्ये बसतोय, कधी घरी जातोय, कधी ते पैसे जमा केलेले मुकादम जो कोणी असेल त्याच्याकडनं ते पैसे घेतोय यासाठी. आणि ही माणसं पदर खर्चाने, पदरच्या भाकऱ्या घेऊन कुठून आलेली ही माणसं आहेत. ती ज्यावेळेस धडका देतात आम्हाला आतमध्ये, मी मगाच्या तो व्हिडिओ जो दाखवला, तुम्ही पुन्हा जाऊन पहा वाटलं तर, त्याच्यामध्ये ती माणसं बोलताना दिसत आहेत. महिला भगिनी विशेषतः बोलताना दिसत आहेत. आम्ही कुठेतरी जागा करून बसून जाऊ, काळजी करू नका साहेब, आम्हाला आतमध्ये सोडा, आम्ही जागा करून बसतो. 1.5 तासापासून उभे आहेत साहेब, आम्हाला कुठेतरी कोपरा द्या, आम्हाला ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार व्हायचे स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत. ही माणसं आहेत म्हणून आपण आहोत. पुन्हा या गोष्टीची मी स्वतःला जाणीव करून घेतो. मी कोणाला जाणीव करून देत नाही, मी माझी स्वतःला जाणीव करून देतो आणि स्वतः पुन्हा जमिनीवर यायचा प्रयत्न करतो. शिवसैनिकांना कुठेही हवेत जायचं नाही या सगळ्या गोष्टीतून. आज ही माझी माणसं आहेत, त्यामुळे मी आहे, तुम्ही आहात आणि हे पक्ष आहे, हे कुटुंब आहे, या माणसांच्या जीवावर आहे. आज या व्हिडिओच्या मार्फत मी त्या तमाम शिवसैनिकांचे, तमाम महाराष्ट्र सैनिकांचे देखील
मी इथे जाहीर माफी मागतो. शिवसैनिकांनो, माफ करा. तुम्हाला तास दीड तास जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी माफ करा. आतमध्ये येऊन तुम्ही कसेही बसला असतात मला चांगलं माहिती आहे, पण तुम्हा सर्वांची माफी मागणं हे माझ्या नैतिकतेला धरून आहे. एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून तुमची माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा ठेवतो. त्या शिवसैनिकांनी ज्यांना ह्या सगळ्यामध्ये त्रास झाला, आम्ही कोण आहोत? शिवसैनिकांना आम्ही कोण आहोत? मी कोण आहे? म्हणजे एक साधा नगरसेवक नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कुठला मंत्री नाही, मी कुठला सरपंच नाही, मी काही नाही, मी शून्य. मी मगापासून हे सांगायचा का प्रयत्न करतो? कारण एवढा जे प्रेम मिळतं शिवसैनिकांकडनं, हे कुठे मिळू शकतं? हे याच पक्षात मिळू शकतं, हे कुठे मिळू शकत नाही. आणि हे प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे. म्हणजे तुमचा काही स्वार्थ नाही माझ्याकडनं, माझा काही स्वार्थ नाही तुमच्याकडनं, पण तरी सुद्धा हे प्रेम मिळतं. मग त्यावेळेस आम्ही जर कुठे कमी पडत असू तर आम्ही तुमची माफी मागणं देखील तितकंच महत्वाचं. शिवसैनिकांनो, या सगळ्या प्रवासामध्ये निस्वार्थपणे आम्ही झोकून देऊन काम करतो आणि झोकून देऊन काम करत राहायचं. कदाचित भविष्यात माझ्या शिवसेनेला चांगले दिवस ज्यावेळेस येतील त्यावेळेस माझ्यासारखा माणूस पुन्हा इथे नसेल सुद्धा. आम्ही पुन्हा ते असतं ना, ज्यावेळेस गरज पडते आम्ही तलवारी घेऊन बाहेर पडू, पण ज्यावेळेस माझी शिवसेना पुन्हा त्या तेजोमय शिखरावर असेल, त्या प्रकाशमान शिखरावर असेल, कदाचित आमच्यासारखी माणसं पुन्हा आमच्या बिळांमध्ये लपलेली असतील. पुन्हा जाऊन आम्ही आमच्या बिळांमध्ये बसू. आमचा याच्यातून कुठलाही स्वार्थ नाही. आम्ही पुन्हा माघारी आलेलो असू ज्यावेळेस माझी शिवसेना त्या शिखरावर पुन्हा असेल. इतकंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसैनिकांनो, काही गोष्टी जर तुम्हाला पटल्या नसतील तुम्ही व्यक्त व्हा कमेंटमध्ये. मी माझ्या पद्धतीने हा विषय ठेवायचा प्रयत्न केला आणि माझ्या पद्धतीने या महत्वाच्या विषयाला, एक भावनिक विषयाला देखील तुम्ही म्हणू शकता, एक भावनिक विषयाला हात घालायचा प्रयत्न केला. क्षमस्व जर तुमच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.